नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने पुन्हा नवीन भरती जाहीर केलेली आहे. ती आहे योजना दूत भरती. मुख्यमंत्री योजना दूत भरती या नावाने नवीन भरती जाहिरात आणलेली आहे. यामध्ये 50,000 जागांकरिता मेगा भरती होणार आहे. यामध्ये बघूया आपण योजना दूत जो आहे त्याला पगार किती असतो, त्याकरता पात्रता काय हवी असते, कोणकोणती कागदपत्रे हवी आहे, योजना दूताला कोणती कामे करावी लागतात, त्याची निवड प्रक्रिया काय आहे, या सर्वांविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला मग चॅनलवर प्रथमच आलेले असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, शासन निर्णय काय आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कधीचा हा GR आहे 7 ऑगस्ट 2024. 7 ऑगस्ट 2024चा महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा GR आहे. बघा, यामध्ये यांनी प्रस्तावनेत काय दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. योजना दूताची भरती घेण्याबाबतचा शासन निर्णयानुसार याला मान्यता देण्यात आलेली आहे. योजना दूत भरतीला शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार करणे, प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी 50,000 रोजगार दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. बघा, शासनाच्या ज्या विविध योजना असतात त्यांचा प्रचार करणे, त्यांना प्रसिद्धी देणं, त्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्याचा लाभ नागरिकांना मिळावा याकरता 50,000 योजना दूत यांची नेमणूक करण्यात येणार आहे. बघा, शासन निर्णय काय आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्याच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री 50,000 योजना दूत निवडण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. बघा, शासन निर्णय काय आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवणे याकरिता 50,000 योजना दूत निवडण्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. याचं उद्दिष्ट बघूया आपण काय आहे ते. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची उद्दिष्ट काय. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे. आता या कार्यक्रमाची रूपरेखा काय आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील. बघा, महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्याद्वारे मुख्यमंत्री योजना दूत यांचे कार्यक्रम राबविला जात आहे, ज्याद्वारे प्रशासकीय जी यंत्रणा आहे आपली त्यांना मदत करण्याकरिता या योजना दूतांना नेमले जाणार आहे. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत व या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल. यांची निवड प्रक्रिया बघा कशी आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामीण भागात 1, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 योजना दूत आणि शहरी भागातील 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित. बघा, मुख्यमंत्री योजना दूतास
10,000 रुपये प्रति महिना एवढं मानधन मिळणार आहे. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही. बघा, ज्या योजनादूताची जी निवड करण्यात येईल ती 6 महिन्याकरिता करण्यात येणार आहे. याच्या पात्रतेचे निकष काय दिले यांनी? बघा, मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठीचे पात्रतेचे निकष आहे: वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असावा. शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा. तो संगणक ज्ञान आवश्यक आहे त्याला, म्हणजे कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असावे, त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. यामध्ये कोणती एवढी काही महत्त्वाची अट नाही आहे. यामध्ये 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा आहे. शैक्षणिक अर्हता तो ग्रॅज्युएशन झालेला असावी, पदवीधर असावा आणि त्याचं कम्प्युटर झालेलं असावा. मोबाईल सर्वांकडेच आहे, डोमेसिल काढलेलंच असते. आधार कार्ड सर्वांचंच आहे आणि बँक खात्याला ते लिंक असावे. बस एवढेच त्यांचं निकष आहे. त्यानंतर योजनादूत निवडीसाठी उमेदवाराकडे सादर करायची कागदपत्रे: विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेले ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखल कागदपत्र किंवा प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र. ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यात जे हमीपत्र असते तेच हमीपत्र. बघा, एवढे यांनी कागदपत्र मागितलेले आहे. आता नेमणूक प्रक्रिया काय असते? मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया कशी असते? उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. म्हणजे उमेदवारांच्या नोंदणीची आणि अर्जाची छाननी माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत होईल. म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती याद्वारे होणार नाही. बाह्य जी यंत्रणा असेल त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने होईल. सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईनकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर प्राप्त उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाची संबंधित उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करतील व उमेदवाराचे शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यानंतर उमेदवारांकडून 6 महिन्याचा करार केला जाईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीद्वारा समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागातील 5,000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात नेमण्यात येते. मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात यावे. बघा काय म्हटलं आहे, हे 6 महिन्याकरिताच तुमची पोस्ट राहणार आहे. 10,000 रुपये तुम्हाला यामध्ये पगार राहणार आहे योजनादूत म्हणून. आणि समोर जाऊन जर कोणते शासन भरती होईल तर त्यात तुम्हाला ग्राह्य धरण्यात येणार नाही. तुम्ही तसा हक्क दाखवू शकणार नाही की मला घ्यावे म्हणून, मी हे काम केलं मला घ्या म्हणून, असं तुम्हाला हमीपत्र तिथं लिहून द्यायचं आहे. बघा, त्यानंतर निवड झालेल्या योजनादूताने करावयाची कामे. निवड झालेल्या योजनादूताने करायची कामे: योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. प्रशिक्षक योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. म्हणजे त्यांना जे काम
दिलेलं आहे ते त्यांना पार पाडणं बंधनकारक राहील. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवर यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा निम्नबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही. योजनादूत तसे करताना आढळल्यास त्यांना निलंबित करण्यात येणार आहे असं यामध्ये नमूद केलेलं आहे. बघा, दिवसभर जे तुम्ही काम करणार आहे त्याचा तुम्हाला ऑनलाईन आढावा देखील द्यायचा आहे. उपसंचालक माहिती, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी याची काय जबाबदारी असणार आहे ते पण आपण बघूया. विभागीय स्तरावर विभागीय संचालक, उपसंचालक व या योजनेचे नियंत्रण करतील. जिल्हा माहिती अधिकाऱ्याच्या कार्याचा आढावा विभागीय हे घेणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी हा सदर योजनेसाठी संबंधित जिल्ह्याचा मंडल अधिकारी असेल. संबंधित जिल्ह्यातील योजनादूताची विहित नमुन्यात ऑनलाईन अपलोडिंग असायला हवी. आता योजनादूत कार्यक्रमाच्या संचालनासाठी बाह्य संस्थांमार्फत कोणकोणती कामे करण्यात येणार आहेत ते पण यामध्ये दिलेली आहे. तर हे सर्व तुम्ही बघून घ्या. अंमलबजावणी कशी होणार, काय होणार, सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. तर याविषयी आणखी वेबसाईट ओपन झालेली नाही आहे. तुम्ही फॉर्म भरायसाठी अर्ज करण्याकरिता ऑनलाईन वेबसाईट अजून ओपन झालेली नाही आहे. जर याविषयी आणखी माहिती हवी असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळून जाईल. धन्यवाद.